कापा शहरामध्ये हे जे सार्वत्रिक नगरपरिषद अध्यक्षपदाचे उमेदवाराची जे निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मला भ्रष्टाचार संपवायचा आहे। मागील 5 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार नगरपरिषदमध्ये झालेला आहे तो संपवायचा आहे आणि कमिशनखोरी बंद करायची आहे। म्हणून मी गावच्या जनतेला विश्वास ठेवून मतं मागायला निघालेलो आहे। निवडून आल्यानंतर कसा प्रकार विकास कार्य करणार आहे? अपूर्व विकास कोणकोणते राहणार? सर, पुष्कळसे विकास आहे आपल्या गावामध्ये करायसाठी। उद्योगधंद्याची कमतरता आहे, सौंदर्यीकरण नाही आहे, रस्त्याची आहे, नालीचे, पाण्याचे पुष्कळशी समस्या आहे, लाईटची समस्या आहे। ह्या सर्व समस्या मी निवडून आल्यानंतर दूर करणार आहे। बेरोजगारी के ऊपर में आपकी क्या रणनीति है? सर, बेरोजगारी तो ख़त्म हो सकती है, लेकिन वो उसके लिए इंडस्ट्रियल एक जो जरिया है वो अपने को क्लियर करना पड़ेगा पहले। महिलाओं की सुरक्षा की दृष्टि से आपने क्या उपाय करने की सोचा है? महिलाओं के महिलाच्या बारे में बोला था। महिलाओं के लिए रोजगार बहुत ज़रूरी है, इसलिए हमने सोचा था कि यहाँ पे कुछ लाएंगे, लेकिन पिछले 5 सालों से जो पद पर बैठे हैं उन्होंने कुछ भी नहीं किया। इसलिए महिलाएं अभी खेत में जाकर अपनी मजदूरी कर रही है। इसलिए हम चाहते हैं कि जो पिछला विकास रुक गया है तो हम उसको पूरी कोशिश करेंगे कि सामने लेकर जाए। ग्रामीण भाग में शिक्षा को लेकर के एक प्रकार का अवेयरनेस नहीं है, यानी कई बच्चे स्कूल नहीं जा पाते हैं। ऐसे में आप उन्हें शिक्षा के लिए कैसे प्रेरित करेंगे? शिक्षा के लिए हम जो भी संभव चीज़ें हैं उसकी हर तरीके से मदद करेंगे। जो बच्चे नहीं जा पाते हैं उनके लिए हर कोशिश करेंगे कि वो बच्चे पढ़े और स्कूल जाए, और इसके लिए हम जब पद पर आएंगे तो तभी हम उस पर वॉच रख सकेंगे। त्या मासुरकर प्रभाग 7 मधून आहे मी उभी, आणि या वार्डातले मी भरपूर काही कामं केली आहे। माझ्या हातावर छान रेजिम होती, पण नंतर मग 2017मध्ये थोडासा फरक जाणवला। पण आम्ही जेव्हा आता निवडून येऊन काँग्रेस पक्षाकडून तर आम्हाला नवीन कामं करायची आहे, काही सुधारणा करायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सत्ता BJPची आहे तर यांच्या सत्तेवर ज्यांचे निराधार महिने आहेत त्यांचे महिने नाही येऊन राहिले। यांनी आश्वासन दिले की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे पुरवून, त्यांचे पैसेसुद्धा नाही येऊन राहिले हां। आणि याच्यावर आम्ही म्हणजे काहीतरी विचार करून, आणि आम्हाला वाटतं की आमची सत्ता बसेल तर आम्ही भरपूरसे असे कामं करून, आमचे नगरसेवक मिळून आम्ही एक सपोर्ट म्हणून भरपूरसे असे कामं करून आणि आमचे नगरसेवक म्हणून सगळं काही सांभाळून। अर्चनाताई, वारे पंजा वारे पंजा असा कसा येत नाही, असा कसा येत नाही, रवि भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मासुरकर ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, देशमुख भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वारे पंजा सुषमा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वारे पंजा आ गया पंजा, लोकेश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वारे पंजा वारे पंजा वारे पंजा। माझे नाव लोकेश कुबाडकर आहे। मी उमेदवारी प्रभाग 8 म्हणून मागितली आहे। मला म्हणजे प्रभागासाठी मिळाली आहे। मला प्रभागासाठी संपूर्ण काम करायचं आहे, जसं की जे नाल्याचे काम आहे किंवा रोडाचे आहे, त्यानंतर जे भ्रष्टाचार केला आहे यांनी नाल्यामध्ये, तर असे कामं मला करायचे आहे। से खड़ा हुआ हूँ प्रभाग 10 से एसटी को कुछ फैसिलिटी नहीं है, इसलिए मेरे को अध्यक्ष साहब ने टिकट देके खड़ा करा है। तो इसलिए मैं अपने पूरे जो प्रभाग 10 का है विकास करना चाहता हूँ। ठीक है, इसलिए चोरी तर होते, चोरी भी होते आणि ते वोटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये पण घोळ आहे। यार आपण कसं जनजागृती करणार प्रचारासोबत? ते कोणी ऐकत नाही साहेब। त्यांची सरकार आहे, त्यांचे इलेक्शन कमिशन असल्यामुळे कोणीही ऐकून घेत नाही। जनता को क्या संदेश देंगे आप? जनता को ये संदेश देंगे कि खापा भ्रष्टाचार मुक्त करो। अपील क्या करोगे? अपील यही करना है सर कि जो ठेकेदार है ठेकेदारों को सत्ता में मत बिठाओ।
ठेकेदाराला अगर सत्ता मिळाली तर पूर्ण नगर परिषद विकून खाईन. नागरिकांना आपण वोटिंगसाठी काय अपील करणार? अपील हेच करायची आहे साहेब, आम्हाला का पूर्ण काँग्रेस पक्षाला निवडून द्या आणि भ्रष्टाचार मुक्त खापा करा आणि खाप्याचा विकास करा. प्रभाग नंबर 10 मध्ये आहे. काय तुम्ही भूमिका घेऊन तुम्ही आज उमेदवारी घेतल्यानंतर प्रचारासाठी निघाले, त्याच्या आशेचा मी प्रभाग नंबर 10 मध्ये जे गार्डन उद्यान आहे, श्री कवी महाकवी सुधाकर गायधनी यांचं जे उद्यान आहे हे 5 वर्षापासून तसंच पडलेलं आहे. त्याची पुनर्निर्मिती करण्याचा विचार करून 5 वर्ष समोरची सेवा करण्याचा नियोजनाने मी उमेदवार झाली, म्हणजे पक्ष त्याच्यासाठी उभी राहिलेली आहे.